नमस्कार मित्र हो, मी पूनम पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी कोल्हापुरी आहे आणि आपल्या कोल्हापूरची खाद्य संस्कृती इतकी प्रगत आहे की कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा असू दे किंवा चिकन करी असू देत किंवा बाकीच्या गोष्टी ज्या मिसळ असू देत किंवा पारंपरिक ज्या रेसिपी आहेत भरीत असू देत, बाकीचं उडदाचं जे आपण करतो ते डांगर असू देत, सगळेच खाद्य संस्कृती अतिशय संपन्न आहे। मग मी असा विचार केला की कोल्हापूरचं काहीच मी अजून दाखवलं नाहीये तसं म्हणावं तसं चॅनेलवर, म्हणून मी आज पहिला वेळेला कोल्हापूरचा पदार्थ घेऊन येते, कोल्हापुरी स्पेशल चिकन करी आणि मग शिकूया कोल्हापुरी चिकन करी आणि कोल्हापुरी सुक्क चिकन। रेसिपीच्या नावावरून रेसिपी जरी फार अवघड वाटत असली तर मुळात मात्र ह्याच्यासाठी खूप काही इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत। खूप सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे। ह्याच्यासाठी मी घेतलेलं इथं अर्धा किलो चिकन, मीठ, तिखट 4 चमचे घेतले, तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही घेऊ शकता, हळद, कोथिंबीर, खोबरं, लसूण, आलं, तीळ आणि जिरं। ह्याच्या पलीकडे मी इथं काहीच नाही घेतलेलं की तुम्ही असं विषय असेल की कांदा टोमॅटो। मुळात कोल्हापुरात जो तांबडा रस्सा बनवला जातो, चिकन करी असू देत किंवा मटन करी असू देत, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वापरला जात नाही। त्याबरोबरच मटन मसाला वगैरे घालण्याची सुद्धा काही गरज नाही, कारण कोल्हापुरी जे हे तिखट आहे त्याच्यामध्येच बरंचसं सगळं काही असतं, त्याच्यामुळे मटन मसाला वगैरेही वापरला जात नाही। फक्त आता मसाला वाटून घेताना कोणती काळजी घ्यायची की तीळ आणि जिरे कधीही एक सेपरेट वाटायचे आणि आलं लसूण जे आहे आलं लसूण खोबरं ते सेपरेट वाटायचं। मग काय होतं नाही तर मग तीळ जिरे व्यवस्थित वाटले जात नाहीत त्याच्याबरोबर, म्हणून मी आता काय करते की वाटण करून घेताना तीळ जिऱ्याचं सेपरेट वाटण करून घेते आणि खोबरं आलं लसूणचं एक सेपरेट वाटण करून घेते। दोन्ही वाटणं आपल्याला एकदम फाईन पेस्ट इथं करून घ्यायचे। मसाला वाटताना कोणती काळजी घ्यायची तर कोणताही मसाला असू दे तो पहिल्यांदा काय करायचा तर असा कोरडा आहे तो वाटून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी ऍड करत जायचं। जर तुम्ही पहिल्यांदा जर पाणी ऍड केलं तर मग कसं होतं की मसाला हवा तितका बारीक होत नाही, त्याच्यामुळे आधी बऱ्यापैकी तो मसाला बारीक करून घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यात पाणी ऍड करायचं। दुसरी टीप अशी की मसाला बारीक करताना कधीच गरम पाणी नाही वापरायचे। गरम पाणी जर तुम्ही मसाला बारीक करताना वापरलं तर कसं होतं की जो स्निग्ध भाग आहे मसाल्यातला तो वर राहून जातो आणि पाणी म्हणजे पाणी आणि जो हे आहे की बाकीचा जो चोथा म्हटलं तरी चालेल तो खाली राहतो, त्याच्यामुळे मसाला हे करताना गार पाणी वापरायचंय। आणि आता बघा हा मसाल्याचे बऱ्यापैकी हे झाले आणि मग मी ह्याच्यात घालते गार पाणी थोडंसं। ओके, आता मी परत हे थोडंसं वाटून घेते। माझं या मसाल्यामध्ये काय झाले की पाणी थोडंसं जास्त झाले, बऱ्यापैकी फाईन पेस्ट झाले। आता मी काय करते की तीळ जिरे अगोदर कोरडे वाटून घेते, ते बऱ्यापैकी बारीक झाले की मी हेच पाणी त्याच्यामध्ये घालून परत मसाला वाटून घेते। तुम्ही दोन्ही जरी सेपरेट सेपरेट केलं तरीही चालेल। आता हे तीळ जिरे बऱ्यापैकी वाटून झालेत, आता मी पाणी घालत नाही, एक्स्ट्राचं पाणी घालावं लागतं। माझं थोडंसं आधीची प्युरी जास्त झाली होती, मी तुम्ही चुकू नये ह्यासाठी मग परत हे सांगते की जर तुमचाही कधीतरी मसाला पातळ झाला तर तुम्ही असं करू शकता, कारण आता तीळ जिरे बऱ्यापैकी बारीक झालेले आहेत, त्याच्यामुळे मी अगोदरचा जो मसाला होता तो ह्याच्यामध्ये टाकून दिलाय। आता हा आपला परफेक्ट मसाला वाटून तयार झालाय। मी बाकीचं जे साहित्य घेतलंय ते फक्त ह्याच्या हिशोबाने घेतले की बाकीचं जे साहित्य आहे ते मी दोन्ही म्हणजे फक्त रश्श्याच्या हिशोबाने घेतलंय, पण जो मसाला जो आहे तो मी दोन्हीच्या हिशोबाने घेतलाय की सुक्क चिकन आणि ह्याच्यासाठी फार मसाला वापरण्याची काहीच गरज नाहीये। मी बघा इथं जवळजवळ 1 वाटी ते 1.5 वाटी जवळजवळ मसाला हे दोन्हीसाठी मिळून इथं तयार करून घेतलाय। आता पहिल्यांदा काय करते तर एका साईडला पाणी गरम करत ठेवते, इथं मी बऱ्यापैकी हाय फ्लेमवर पाणी गरम करत ठेवलेलं आहे। तुम्हाला मी आधी सांगितलं होतं मी कुकरमध्ये रस्सा बनवायचा कसा ते दाखवणार आहे, त्याच्यामुळे मी इथं कुकरचं भांडं घेतलेलं आहे। तुम्ही भांड्यामध्येही ह्याच पद्धतीने रस्सा बनवू शकता। मग मी काय केलं की ह्याच्यामध्ये साधारणतः 3 टेबलस्पून तेल टाकून दिलं। आपलं तेल अजून कढतंय, तुम्हाला आवाज येत असेल की तेलात थोडीशी पाण्याची पार्टिकल्स आहेत त्याच्यामुळे तेल कढते। त्याबरोबर मी टीप तुम्हाला पहिली सांगते, तेल व्यवस्थित जर कढलं, कोल्हापूरकरांच्या रश्श्याला एवढा कट काय येतो की ते बऱ्यापैकी असंही काही नाही की विशेष वगैरे वापरतात किंवा काय, किंवा तुम्ही मिसळ बनवायची असू दे किंवा रस्सा किंवा इतर कोणताही पदार्थ ज्याला तुम्हाला कट पाहिजे असेल तर पहिल्यांदा ही कृती करायची की तेल व्यवस्थित कढलं की त्याच्यात दुसरा कोणताही इन्ग्रेडियंट टाकायच्या अगोदर
त्याच्यामध्ये टाकून घ्यायची कोथिंबीर. त्याच्यामुळे काय होतं की कट उत्तम येतो. ही झाली आपली पहिली टीप. आता ह्याच्यामध्ये अर्धा जो आपला मसाला होता तो टाकून घ्यायचा आहे. मी अगोदर हे व्यवस्थित भाजलं नव्हतं, किती जिरे भाजून घेतले नव्हते. बरेच जण भाजूनही घेतात, त्याच्यामुळे मसालाच मी तेलात व्यवस्थित भाजून घेते. मसाला व्यवस्थित भाजलाय. मसाल्यानं बघा तेल सोडायला सुरुवात केली, मसाल्यापासून तेल सेपरेट होतंय. आता ह्याच्यामध्ये टाकायचं चिकन. मी काय केलंय, हे चिकन अगोदर धुवून घेतलंय, तुम्ही तसं घेऊ शकता. आणि आता चिकन व्यवस्थित हे करून घ्यायचं. रंग बदललाय, चिकन व्यवस्थित भाजलं गेले, मसाला व्यवस्थित लागलाय. आता ह्याच्यामध्ये मी टाकते हळद, मीठ. मी तर मीठ 1 टेबलस्पून घेतले. तुमच्या प्रमाणानुसार, तुमच्या तिखटात किती मीठ आहे त्याच्यानुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकताय. त्याच्यानंतर मी इथे टाकते लाल तिखट 4 चमचे. तुम्ही कोणतीही कांदा लसूण चटणी, घाटी मसाला वापरू शकताय. मी इथे चटणी घेतलेली ती जी घरची असते, ती कोल्हापुरी लाल तिखट. आता काय करायचं की ज्या हिशोबाने जितकं तुम्हाला रस्सा हवाय तितकं पाणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली की बरेच जण कसं करतात की हळद मिठामध्ये अगोदर हे चिकन मटण असू दे शिजवून घेतात. कोल्हापूरकर बहुधा तसं करत नाही, डिरेक्टली फोडणी देतात. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता. इथं मी डिरेक्टली काय केलं की हे न करता हळद मिठात शिजून न देता डायरेक्टली चिकन टाकून त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून हे करून घेतले. थोडासा मसाला लागलाय ह्याला, त्याच्यामुळे मी इतकं हलवून घेते. आता काय करायचं, कुकरला झाकण लावायचं आणि ह्याच्या 3 शिटा काढून घ्यायच्या. मटनच्या तुलनेने चिकन पटकन शिजतं, त्याच्यामुळे त्याला एवढ्या जास्त शिटा द्यावे लागत नाहीत. मी तर मध्यम आचेवरती 3 शिटा काढून घेते. 3 शिटा झाल्यानंतर मी कुकर बंद केला होता. त्या गोष्टीला आता 5 ते 10 मिनिटं झालेत, अजूनही कुकरची वाफ जाते. तोपर्यंत पण मी काय करते की इकडे मसाला वगैरे भाजायला पण बराचसा वेळ लागतो, म्हणून मी इकडे काय केलं की कढई तापत ठेवली. मंद आचेवर त्याच्यावरती 1-2.5 टेबलस्पून तेल तापत ठेवलं. मेन तेल जास्त होतं असा विषय येऊ शकतो, पण ह्याला तेल जास्तच लागतं की कोल्हापुरी आपण जर कोणती रेसिपी बनवत असेल तर की कोल्हापूरकर हे थोडंसं झणझणीतच खातात. तुम्हाला जर आवश्यक असेल तर थोडंसं तुम्ही तेल कमी जास्त केलं तरीही चालेल. मी भाजीची जी पूर्ण प्रोसेस आहे ती एकदम मंद आचेवरती करून घेते, कारण जितकं मंद आचेवरती भाजून घेऊ तितके मसाले भाजलेले चांगलेही असतात. आणि उलट जेवढं भात जसं आपण बनवतो त्याची पटकन हवा जाते तितकी रश्शाची जात नाही, कारण पूर्ण खाली वॉटर आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, रस्सा लिक्विड पदार्थ आहे. त्याच्यामुळे मी काय केले की थोडा वेळ कुकर थंड तोपर्यंत मी मंद आचेवरती ही प्रोसेस हे करून घेते. की इथं मी आता तेल कडक ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये मग मी हे टाकते की थोडंसं मसाला टाकून घेते की जो मगाचाच मी अर्धा राहिला होता तो हे घेतलाय. बाकीचं साहित्य मी परत घेतलंय, तिखट मीठ हळद, पण मसाला मात्र मगाचाच दोन्हीसाठी एकत्रच मसाला बनवून घेतला होता. मसाल्याला आपल्या बऱ्यापैकी तेल सुटलंय, मसाला व्यवस्थित भाजलाय. आणखीन थोडा वेळ मी मंद आचेवर असंच ठेवून देते. तोपर्यंत इकडं मी कुकरची आता हवा पूर्णपणे गेले, कुकरचं झाकण ओपन करते आणि त्यामधलं चिकन काढून ह्या इथं टाकून देते. ह्याच्यामध्ये रस्सा पण बघा आपला किती आपलातून झालाय, कट वगैरे एकदम व्यवस्थित सुटलाय. आता मी काय करते, रश्श्यामधलं चिकन गाळून घेऊन इकडे हे करते.
चिकन शिजायला जास्त काही वेळ लागत नाही, त्याच्यामुळे 3 शिटांमध्येच आपलं जे चिकन होतं ते परफेक्ट शिजलेलं आहे. मग मी काय केलं की परत हा रस्सा थोड्या वेळासाठी झाकून ठेवून दिला की आतल्या आतमध्ये थोडंसं ते हे होत जाईल. मग मी काय केलं, ह्या मसाल्यामध्ये हे चिकन परत हे केलं. आता चिकनला मसाला व्यवस्थित लागलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार हळद, मीठ आणि तिखट टाकून घ्यायचं. हळद कधी जास्त नाही टाकायची. हळद माझी घरची हळद असते आणि हळद जर जास्त झाली तर मग कडवटपणा येऊ शकतो, म्हणून मी हळद नेहमीच कमी टाकते. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की चिकन मध्ये ऑलरेडी म्हणजे आपण हे करताना शिजवताना त्या रश्श्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ कमी पडू म्हणजे जास्त होईल, त्याच्यामुळे मिठालाही हात बेताचाच ठेवायचा आहे. इथं तिखटही मी भरपूर टाकते, तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जसं आवडतं तितकं तिखट तुम्ही टाकू शकता. आता काय करायचं, परत हे सगळं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. एकजीव झालेलं आहे, बऱ्यापैकी व्यवस्थित भाजलं जाते. आता याच्यामध्ये पाणी नाही घालायचं की मसाला आणि हा व्यवस्थित हे व्हावं, म्हणून काय करायचं, आपण जो मगाशी जी करी बनवली होती त्या करीतली थोडीशी करी आणि कट ह्याच्यामध्ये टाकू हे करून द्यायचं. आता मी इथलं थोडंसं हे घेते आणि थोडासा कट परत हे करून थोडंसं हलवून देते. आता काय फार काही शिजवण्याची गरज नाही, कारण मसालाही व्यवस्थित भाजलाय आणि आपलं हे पण चिकन पण व्यवस्थित रश्शात शिजलंय. त्याबरोबरच आता मी काय करते की कोथिंबीर ह्याच्यावर थोडीशी भुरभुरवते. रश्श्यावरही थोडीशी वरतून आणखीन कोथिंबीर भुरभुरवते. आणि अशा तऱ्हेने आपलं कोल्हापुरी स्पेशल चिकन करी आणि सुकं चिकन तयार आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.